तर दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या स्लीपर सेलकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल इथल्या मुख्यालयावरती हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळालेली आहे। या माहितीनंतर गुप्तचर यंत्रणा आणि नागपूर पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह रेशीमबाग परिसरामधील हेडगेवार स्मारक परिसरातील सुरक्षा वाढवली आहे। दिल्लीच्या लाल किल्ल्याबाबत जैश ए मोहम्मद काही माहिती गोळा करत असल्याची सूचना गुप्तचर यंत्रणांना मिळालेली आहे। ही दहशतवादी संघटना बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिलेली आहे। प्रवीण मुधोळकर या संदर्भातली माहिती देतात। प्रवीण, अतिशय गंभीर अशी बातमी आहे ही। दहशतवादी संघटना अशा प्रकारे नागपूरमधल्या आरएसएसच्या मुख्यालयावरती हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती, कशा प्रकारे आता सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे? नागपूर पोलिसांच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुख्यालय आहे महाल परिसरामध्ये आणि रेशीमबाग परिसरामध्ये हेडगेवार स्मारक समिती जे स्मारक आहे हेडगेवारांचं, त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख करण्यात आलेली आहे। एनएसजी कमांडो यापूर्वीच आहे आणि नो फ्लाइंग झोन डिक्लेअर करण्यात आलेला आहे हे दोन्ही परिसर। त्यामुळे हा जो अलर्ट आलेला आहे या अलर्टनुसार आणखी पोलीस व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि सर्च ऑपरेशन जे आहे ते सुद्धा सुरू आहे। नागपूरच्या रेल्वे स्टेशन परिसरातल्या काही हॉटेल्समध्ये सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या पद्धतीनं पाकिस्तानामध्ये वायुसेनेनं आणि भारतीय सैन्याने हल्ले करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते, जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आहे तिथे सुद्धा हा हल्ला करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा अड्डे जे उद्ध्वस्त करण्यात आले होते। या ठिकाणी जैश ए मोहम्मदचा जो कमांडर होता तो यामध्ये ठार झाला होता। त्यामुळे त्याचं जे नाव आहे कमांडर अब्दुल रौफ असगर ठार झाला होता। त्यामुळे मोठा धक्का तेव्हा जैश ए मोहम्मदला बसला होता। त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी हे संपूर्ण योजना आखत असल्याची माहिती इंटेलिजन्सला मिळालेली आहे। त्यामुळे इंटेलिजन्सचे अधिकारी हे नागपूर पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे आणि या संपूर्ण घटनेनंतर आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यात जे रस्ते आहेत ते सुद्धा चेक केले जात आहेत आणि काही जे संशयित लोक आहेत त्यांची सुद्धा चौकशी जी आहे या संपूर्ण प्रकरणावर केली जात आहे। 2002 मध्ये असाच एक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर। तो पोलिसांनी वेळीच त्या ठिकाणी कारवाई करत 3 अतिरेकी जे आहेत त्यांना ठार केलं होतं आणि हा हल्ला वाचवला होता। त्यामुळे आता अशा पद्धतीनं पुन्हा एकदा जैश ए मोहम्मद नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर किंवा हेडगेवार स्मारक समितीचं जे स्मारक आहे हेडगेवारांचं त्या ठिकाणी हल्ला करण्याच्या तयारीत आहे आणि असा इंटेलिजन्स अलर्ट जे आहे तो आलेला आहे। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे। निश्चित प्रवीण, धन्यवाद सविस्तर माहिती करता।